Hi friends, good evening. I am Pramod Chaudhary from Kranti English Academy. We are going to learn today present perfect tense. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल माहिती घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनाने आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी हा टेन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काल आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ जी क्रिया चालू कंडिशनमध्ये आहे त्याविषयी माहिती घेतली होती. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ या टेन्सबद्दल माहिती घेणार आहोत. हा टेन्स काय करत असतो, याची भूमिका काय असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, आत्ताच संपलेली आहे, भूतकाळामध्ये नाही, आत्ताच्या कंडिशनला जी क्रिया पूर्ण झालेली आहे अशा क्रियेच्या काळाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात. प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युला लर्न पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय होता? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअसचा काय फॉर्म्युला होता? सब्जेक्ट प्लस am is are प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅज हॅव V3 आणि ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या वाक्यामध्ये हॅव आणि हॅज येत असेल आणि V3 येत असेल तो टेन्स कोणता असतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग हॅवचा वापर कुठं करायचा, हॅजचा वापर कुठं करायचा ती माहिती घेणे पण महत्वाचं आहे. आता हॅव आणि हॅज नंतर V3 येतो. V3 म्हणजे काय? V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. V1, V2, V3, V4, V5 असे क्रियापदाची रूप असतात. मग ज्या वाक्यामध्ये V3 येत असेल त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. V3 ला इंग्लिशमध्ये पास्ट पार्टिसिपल असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, मग हॅवचा वापर कुठं करायचा, हॅजचा वापर कुठं करायचा? आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन अनेक वचनी नाम असेल. आय हा सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. यू हा सिंग्युलर सुद्धा येतो आणि प्लुरल पण येतो. म्हणजे ज्या ठिकाणी आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन अनेक वचनी नाम असेल त्या ठिकाणी हॅव या ऑक्झिलरी वर्बचा वापर करायचा आहे. हॅजचा वापर कुठं करायचा? ही, शी, इट आणि द स्टुडंट म्हणजे सिंग्युलर. ज्या ठिकाणी सिंग्युलर प्रोनाउन आहे, सिंग्युलर नाउन आहे, सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर प्रोनाउन असेल त्याच ठिकाणी हॅजचा वापर करायचा. हे सगळ्यांनी समजून घ्यायचं की हॅवचा वापर कुठं करायचा, हॅजचा वापर कुठं करायचा. हे लक्षात घेतलं तर आपल्याला जास्तीत जास्त सेंटेन्स राईट डाऊन करता येतात, इंग्लिश बोलता येते आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर कशासाठी केला जातो? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जी क्रिया रोज घडते तो सिंपल प्रेझेंट टेन्स. जी क्रिया चालू कंडिशनमध्ये आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि जी क्रिया नुकतीच संपलेली आहे, नुकतीच कंप्लीट झालेली आहे तो टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. शी हॅज फिनिश हर वर्क. वाक्याचा अर्थ की तिने तिचं काम संपवलेलं आहे. मग संपवलेलं होतं का? खूप काळ झाला का? तर नाही. जी क्रिया नुकतीच संपलेली आहे, आत्ता संपवलेली आहे अशा क्रियेच्या काळाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात. शी हॅज फिनिश हर वर्क. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅज गॉन टू मुंबई. ही हॅज गॉन टू मुंबई म्हणजे तो मुंबईला गेलेला आहे, नुकताच पोहोचलाय त्या ठिकाणी. गेलेला होता का? तर नाही. जी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. परीक्षेमध्ये विचारला जाईल आयडेंटिफाय टेन्स. टेन्स कोणता आहे? तो प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे का फ्युचर परफेक्ट आहे? कोणता टेन्स आहे तो? म्हणजे वाक्यामध्ये हॅव हॅज असेल त्या ठिकाणी तो प्रेझेंट परफेक्ट आहे. माय डॉटर हॅज इटन 2 ॲपल्स. माय डॉटर
हॅज इटन 2 ॲपल्स. म्हणजे माझ्या मुलीने 2 सफरचंद खाल्लेले आहेत. आत्ताच ते खाऊन झालेले आहेत. क्रिया नुकतीच घडलेली आहे. म्हणजे प्रत्येक टेन्सचा अभ्यास करत असताना त्याचा अर्थ, त्याचा फॉर्म्युला आणि नेमकं तो टेन्स कशासाठी आलेला आहे याची जर आपल्याला माहिती असेल, 12 टेन्स आपण जर पक्के केलेत तर इंग्रजी बोलणं, लिहिणं आणि स्पर्धा परीक्षा पास करणं फार कठीण नाही विद्यार्थी मित्रांनो. पुढचं वाक्य, आय हॅव रीड द गीता. मी गीता वाचलेली आहे. म्हणजे खूप दिवस झाले का गीता वाचून? नाही. तर आत्ताच काही क्षणाच्या अगोदर गीतेचं त्या ठिकाणी वाचन झालेलं आहे. आय हॅव रीड द गीता. जी जी क्रिया आत्ता पूर्ण झालेली आहे त्यासाठी हा टेन्स वापरला जातो. ओके विद्यार्थी मित्रांनो, काही वाक्यांमध्ये ॲडवर्ब येतात, क्रियाविशेषण येतात. ते क्रियाविशेषण येत असताना आता बघा, पहिल्या वाक्यामध्ये ही हॅज कम रिसेंटली. रिसेंटली म्हणजे का? अलीकडेच, आत्ताच, नुकताच. ही हॅज कम रिसेंटली. ज्या वाक्यामध्ये रिसेंटली असेल ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं असतं, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. मग आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल? चूज द करेक्ट वर्ब. योग्य क्रियापद वापरा. तिथं कम असेल, कम्स असेल किंवा केम असेल. मग हे केव्हा लक्षात येईल आपल्याला की ज्या वाक्यामध्ये रिसेंटली असेल त्या वाक्यामध्ये हॅव आणि हॅज नंतर आपण विथ्रीचा वापर करू. अर्थात ज्या वाक्यामध्ये रिसेंटली असेल ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतं. पुढचं वाक्य, शी हॅज नॉट गॉन इट. इटचा काय अर्थ होतो? अद्यापही. म्हणजे शी हॅज नॉट गॉन इट, ती अद्यापही त्या ठिकाणी गेलेली नाही. एट हे सुद्धा त्या ठिकाणी ॲडवर्ब आहे. रिसेंटली, एट हे ॲडवर्ब येत असतील तर तो कोणता टेन्स असतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं वाक्य, द ट्रेन हॅज ऑलरेडी लेफ्ट. ज्या वाक्यामध्ये ऑलरेडी असतो ते वाक्य सुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतं. द ट्रेन हॅज ऑलरेडी लेफ्ट म्हणजे काय? ट्रेन त्या ठिकाणी निघून गेलेली आहे. द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट द स्टेशन. मग ज्या वाक्यामध्ये ऑलरेडी असेल, ज्या वाक्यामध्ये जस्ट असेल असे वाक्य नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतात. मग कोणते कोणते ॲडवर्ब आले तर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. एव्हर आहे, नेव्हर आहे, सेव्हरल टाइम्स आहे, एट आहे, जस्ट आहे, लेटली आहे आणि रिसेंटली आहे. अशा प्रकारे ॲडवर्ब जर येत असतील तर ते वाक्य नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असते. प्रत्येक टेन्स जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला, कारण टेन्स समजले तर बाकीच्या गोष्टी समजतील. टेन्स समजला तर डायरेक्ट स्पीच समजेल. टेन्स समजले तर ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज समजेल आणि टेन्स समजेल तर त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग करता येईल. टेन्स समजला तर आपल्याला एरर काढता येतील. कॉमन एरर, त्या कॉमन एरर आपल्याला काढता येतील. स्पॉट एरर काढता येतील. ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून टेन्स जोपर्यंत आपल्याला टेन्स समजत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे स्पर्धा परीक्षा असेल किंवा हायस्कूलच्या परीक्षा असतील त्या परीक्षा आपल्याला पास होता येणार नाही. म्हणून प्रत्येक टेन्सचे 4 जे प्रकार आहेत ते 4 प्रकार अभ्यासाशिवाय आपल्याला इंग्रजी येणार नाही. आज आपण काय बघितलं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आयडेंटिफाय करायचा कसा. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कर्त्यानंतर हॅव, हॅज आणि व्ही3 येत असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. ज्या वाक्यामध्ये एव्हर, नेव्हर, सेव्हरल टाइम्स, एट, जस्ट,
लेटली, रिसेंटली अशा प्रकारे ॲडवर्ब येत असतील तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स समजावा हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस ॲमिझा प्लस VING प्लस ऑब्जेक्ट, आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला लर्न केला, प्रत्येक वाक्य समजून घेतलं, तो टेन्स समजून घेतला, 12च्या 12 टेन्स समजलं तर इंग्रजी बोलणं कठीण होणार नाही, स्पर्धा परीक्षा पास होणं कठीण नाही. हे लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टेस्ट तुम्हाला समजला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक्यू.